गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज, आज आहे संडे. आमची पूर्ण झोप केली. आम्ही उठलो 11 वाजता. आता 12 वाजले आहे गाईज. दुधाची पिशवी घेतली आहे. सो आता ताई चाय बनवणार आहे. नाश्ता करणार आता आम्ही, ते पण 12 वाजता. संडे आहे तर संडेला आरामच करतो काहीच आम्ही. आता चाय, खारी, टोस्ट जे काय असेल ते नाश्ता करतो आता आम्ही. आणि मी माझे केस बघा, काही आंघोळ वगैरे केली. मी पूर्ण खुल्ले ठेवले आज केस माझे. भांग वगैरे नाही केला, सेट नाही केले. सध्या थोडे खुल्ले ठेवले केस. केसाला पण आराम. सेट करून 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 सेट होऊन जातात. थोडे खुल्ले ठेवूशा वाटतात आहे. हलके हलके, डोकं पण हलकं, केस पण हलकं. अमूल रोहिणीताईचे कामं चालू आहे. कपडे आहे, अजून खूप काही काम आहे तिचे. रोहिणीताई आणलं. चाय बनवत आहे गाईस. मी बनवत आहे चाय. मी नाही बनवत आहे, ताईनं सांगितलं चाय पैसे उभं राहा म्हणून. आता मस्त गाईस चाय खारी खातो, नाश्ता होते, आराम करू आणि दुपारी स्वयंपाक नाहीतर काहीतरी ऑर्डर करू. हे बघा गाईस, आम्ही आता खारी चायचा नाश्ता करणार आहे. तिनं काय पाव ब्रेड, ही ब्रेड खाणार आहे. घरामध्ये असून पण मला थंडी लागत आहे. मी गाईस जॅकेट घातली आहे आणि काय आज बाबा घरी पण थंडी लागत आहे गाईस. आणि तेवढ्यात लागली मला भूक. मग काय रात्रीचं वरण भात होतो तेच मग खात आहे मी गरम करून. गाईस आता पडदे लावतो. आता पडदे लावतो. पडदे धुवायला टाकले होते ना, इथला पडदा लावतो आता मी. ते बघा गाईस लावला, पडला. दुपारी माझ्या फोनची चार्जिंग लो झाली होती. त्यानंतर फोन मी चार्जिंग लावला. त्यानंतर मग मी गॅलरीमध्ये असंच बसून होतो. मी विचार करत होतो की ब्लॉगबद्दल विचार करत होतो मी, की काय कंटेंट काढायचे, काय आपल्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन पाहिजे, काय आपल्या गोष्टी चुकत आहे ब्लॉगिंगमध्ये, काय कुठल्या गोष्टी चुकत आहे आपल्या, कायच्यामध्ये कमी पडत आहे आपण. मी त्याच्यावर विचार करत होतो. 1 तास झाला, 2 तास झाले. 2 तासापासून मी विचारच करत होतो की काय मी म्हणजे ब्लॉगमध्ये काय नवीन कंटेंट टाकायचं आहे, काय नवीन गोष्टी टाकायच्या आहे ना. म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये असं होतं आहे ना गाईस, की मी माझी डेली लाईफ दाखवतो. आता बघा 9 to 6 जॉब पण करतो गाईस मी, आणि मी कंटेंट क्रिएटर म्हणजे व्हिडिओज वगैरे पण काढत आहे. आता बघा 9 to 6 मध्ये मला फोन अलाउड नाही एकतर. सो त्यामुळे मला ऑफिस दाखवता येत नाही. ऑफिसचं म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे आता कसं सांगतो, मला फोन अलाउड आहे. पण आता मी कसं कॉल सेंटरला आहे. सो त्यामुळे मला तिथं असं झालं आहे की आता कस्टमरला कॉल लावावं लागते ना. सो त्यामुळे मला फोन अलाउड नाही केला आहे. आता अलाउड आहे पण त्यासाठी सिम आणावं लागेल. मग मॅडम बोलली की तुला सिम जोपर्यंत तू सिम नाही आणशील तोपर्यंत तुला फोन अलाउड नाही करणार. आणि ते पण बघा 9 to 6 जॉबमध्ये गाईस मला असं नाही की मी व्हिडिओज काढतच राहीन. मला मग ऑफिसचे पण काम करावं लागतं ना गाईस. सो त्यामुळे तर मी असं विचार करत होतो की 9 to 6 आपलं चालूच आहे. आणि आपले ब्लॉगिंग पण चालू आहे. पण ब्लॉगिंगमध्ये मी विचार करत होतो की नवीन टॉपिक, नवीन गोष्टी, नवीन बोलणं. आता रिपीट सेंटेन्स होते ना. आता माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पण आता बघा, मी मिनी ब्लॉगमध्ये खूप प्रयत्न करत आहे गाईस. मी डेली मिनी ब्लॉग टाकत आहे. म्हणजे 100 झाले आहे गाईस मिनी ब्लॉग डेली टाकत आहे. डेली म्हणजे डेली. फक्त आहे की खूप जणांची कमेंट आहे की तुझी डेली लाईफ दाखवते, तू हे दाखवते. तेच मग मी विचार करते की काहीतरी यार नवीन. सो मी असंच 2 तासापासून विचार करत होतो की काय नवीन आणू. मला सुचलं नाही मी काय नवीन आणू. ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा की मी काहीतरी नवीन आणू. सो करू, प्रयत्न चालूच आहे माझं की काहीतरी नवीन आणू. सो संडे माझा असा गेला आहे. ब्लॉग नाही संपला आहे, ब्लॉगला वेळ आहे संपायला गाईस. सो आता 6 वाजले. सो मी आता पूजा वगैरे केली आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा सोबत राहिले ना तर ब्लॉगिंगचं टेन्शन नाही. गणपती बाप्पा आहे आणि आपले ब्लॉग्स आहे आणि मेन म्हणजे तुम्ही आहे. तुम्ही मला सपोर्ट करताय त्यासाठी खूप 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 धन्यवाद.
सो आता काही नाही गाईस, ताई तर हॉलमध्ये बसून आहे, तिचं तर वेबसिरीज चालूच आहे गाईस, ती वेबसिरीजच बघत आहे. आणि सत्यम मामा वर्धाला राहतात, माझे मामा, त्यांचा कॉल आला होता. तर ते बोलले की मी पिझ्झा ऑर्डर करत आहे, तू पिझ्झा घेऊन येशील म्हणे. सो मला आता डॉमिनोजमध्ये जावं लागेल, मला पिझ्झा घेऊन यावं लागेल. सो मामाकडून पार्टी आहे मला. सो हे असं खूप दिवसानंतर यार मी कंटिन्यू बोललो. सो काही तसं आहे. कृष्णाजी नमस्ते. आता थोड्या वेळानं गाईस मी जातो डॉमिनोजमध्ये पिझ्झा आणायला, फ्रेश वगैरे जातो. आणि गाईस काय सांगू, आज दिवसभर थंडी, मी घरी बसून असून पण एवढी जास्त थंडी काय बाबा. पुणेमध्ये पाऊस पण चांगला झाला, उन्हाळा पण चांगला झाला, आणि हिवाळा तर बाबा आता सध्या चालू झाला आहे हिवाळा. डिसेंबर तर यायचं आहे, तर डिसेंबरमध्ये कसं काय होणार आय डोंट नो. माझ्या दुसऱ्या फोनसाठी चार्जर पाहिजे होता, बट अडॅप्टर पण होतं ताईपाशी, आणि हे पण होती, डब्बी पण होती. रोहित त्या तिथं बसून आहे. सो माझ्या फोनसाठी आता चार्जर तर झाला आहे गाईस, चार्जर जुगाड झाला आहे. आता फोनमध्ये चार्जिंग नाही, फोन चार्जिंगला लावून देतो. ह्याला छोटी पिनवाला चार्जिंग लागते ना. लागलं आहे, होत आहे चार्जिंग. काहीच आता चाललो आहे मी सत्यम मामाला ऑर्डर केलं आहे पिझ्झा. सो पिझ्झा घेऊन येतो आता. स्टॉल काढला आहे, बाबुली जायचे, बाबुलीला खूप धूळ असते, तर जाऊया. सो गाईज ऑर्डर घेतला पिझ्झाचा, सो जातो आहे आता मी, घरी जाऊन भेटतो तुम्हाला. घरी आलो आहे आणि बापरे बाप थंडी आहे की काय आहे गाईज, एवढी जास्त थंडी. आणि त्याच्यात ट्रॅफिक रोड ते वाघोलीमध्ये खूप जास्त ट्रॅफिक होती. आणि चिकन पिझ्झा, चिकन पॉपकॉर्न, हे पॉपकॉर्न आहे, हे चिकन पॉपकॉर्न. अच्छा. आणि हा पनीर पिझ्झा. सॉस बघ कसा झाला. सो आमची पार्टी आहे गाईज, आज सत्यम मामानं पार्टी दिली आहे. थँक्यू सो मच सत्यम मामा, ब्लॉग बघत असेल तुम्ही. थँक्यू मन. थँक्यू मामा. थँक्यू मामा. तर आम्ही खातो. हां मला बघू दे. क्वालिटी आहे. फर्स्ट टाइम ट्राय केलं चिकन पॉपकॉर्न. नाही चांगलं आहे चिकन पॉपकॉर्न. मन कुछ केला मामा ना. मामाचाच फोन आहे. हेलो. थैंक यू मामा. यस आ गया. अच्छा बर्ड्स फ्रॉम बोल देगा. काय क्वालिटी भारी आहे. करताय तुम्ही. तर ते मग असं व्हिडिओ कॉलमध्ये बोललो, त्यांना थँक्यू पण म्हटलं, पप्पाशी पण बोललो, मम्मीशी पण बोललो. आता आम्ही चॉकलेट ब्राउनी, चॉकलेट लावा केक, चॉकलावा केक, ब्राउनी, चोकोलावा केक आहे रे. चोकोलावा केक. यस लाईक चॉकलेट ब्राउनी. यस ॲज आय एम सेट. हे मराठीत बोल बे. ओ सॉरी. जसं की मी बोलले होते त्या प्रकारे. सेम आहे, भारी आहे. त्यावेळेस आपण खाल्लेली. बापरे बापरे ते चॉकलेट एवढी? तुझ्या दाताला सगळं लावण्याचं भूतासारखं दिसतं. छान आहे. अप्रतिम. फक्त व्हिडिओ पुरती म्हणते. काय खाल्लं की आपण पहिले. संपायची आहे ते, संपव. हे घे की तू चम्मच, आम्ही घेते. हळू. अरे आता प्रॉपर म्हणजे रेस्ट झाला. आराम पण झाला. काहीच माझे सॉक्स पडले म्हणते, बघू द्या. ते बघ एक एक पडले, ते एक तिकडे पडले, धुतले ते झालं. वा अरे बापरे बघा गाईस, एक इकडं एक इकडं. नंतर तो कोण आहे माहिती आहे का, तो करण वय आणि हा अर्जुन आहे. जा पटकन घेऊन येतो. सॉक्स पडले आहे गाईस. येल्ले येल्ले सॉक्स. उद्या ऑफिसला जायचं आहे. हँडल लॉक आहे का? हां हँडल लॉक आहे.
सॉल्व घेतलं गाईस, उद्या ऑफिसला जायचं आहे. शूजसोबत तर लागणारच. गाईज आता 9 वाजले आहे आणि ताई इथं लेटून आहे, पप्पासोबत बोलत आहे. आणि मी काही नाही गाईस, आता थोड्या वेळानंतर झोपतो. सो संडेचा ब्लॉग असा होता मित्रांनो. सो मी लवकरात लवकर संडेचा ब्लॉग मी एंड करतो. मंडेचा ब्लॉग उद्याचा मला चालू करायचा आहे. सो लवकर झोपतो मी. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. तो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रेमाचं राहू दे. अँड थँक्यू सो मच फॉर सत्यम मामा की आम्हाला पिझ्झा दिला. थँक्यू सो मच. गुड नाईट अँड बाय.